सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या पिरियडमध्ये स्वागत, तसेच रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। मागच्या काही पिरियडमध्ये आपण पार्ट 1 मधील तिसऱ्या चॅप्टरशी संबंधित जे काही टॉपिक्स होते त्या टॉपिकशी रिलेटेड आपण चर्चा केली, डिस्कस केलं आणि तो चॅप्टर आपण क्लिअर करून घेतला। आता आजच्या पिरियडपासून आपल्याला पार्ट 2 मधील पहिल्या चॅप्टरला सुरुवात करायची, जो की पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, मीन्स इन मराठी समरूपता। सिमिलर किंवा समरूप कशाला म्हणायचं, सुरुवातीला याचा थोडक्यामध्ये अर्थ, दोन आकृत्या असो, दोन वस्तू असो, जेव्हा दिसायला सारख्या असतात पण आकाराने लहान मोठे असतात तेव्हा त्यांना म्हणायचं सिमिलर किंवा समरूप। जसं की एखादं मोठं वाहन, एखादी मोटरसायकल असते, एखादी बस असते, एखादं मोठं विमान असतं, यांच्या काही छोट्या छोट्या प्रतिकृती असतात जे लहान लेकरांच्या खेळण्यामध्ये असतात। मग ह्या दोन्ही आकृत्या सारख्या असतात, मात्र त्या आकाराने लहान मोठे असतात। यांनाच काय म्हणायचं, सिमिलर किंवा समरूप। आता या चॅप्टरमधील आपला पहिला मुद्दा आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा गुणधर्म। आता दोन त्रिकोण हा चॅप्टर पूर्णपणे त्रिकोणाशी संबंधित आहे, तेव्हा सुरुवातीला त्रिकोणाचा अर्थ आणि त्याचा बेस समजावून घेऊ आपण। त्रिकोण कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय ट्रँगल, अ क्लोज्ड फिगर हॅव 3 sides इज कॉल्ड अ ट्रँगल। then how many types of triangles, there are total 6 types of triangles in which 3 types are by its sides and 3 types by its angles. First 3 types by its sides are equilateral triangle, isosceles triangle and scalene triangle. हे तीन त्रिकोणाचे प्रकार आहेत, त्यांच्या बाजूवरचे समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण। तसेच कोनावरचे सुद्धा तीन प्रकार आहेत। अगेन 3 types of triangles by its angles, कोनावरचे तीन प्रकार। त्यातला पहिला acute angle triangle, obtuse angle triangle and right angle triangle. acute angle triangle means लघु कोन त्रिकोण, obtuse angle triangle means विशाल कोन त्रिकोण and right angle triangle means काटकोन त्रिकोण। या सर्वांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे। आता जेव्हा एखाद्या ट्रायंगलचा आपल्याला एरिया काढायचा असतो आणि त्या ट्रायंगलचा बेस आणि जर हाईट दिलेली असेल तर आपल्याला त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचे एक सूत्र माहिती आहे, 1/2 पाया गुणिले उंची। जर एखाद्या त्रिकोणाचा पाया आणि उंची जर दिली तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, त्या त्रिकोणाचं एरिया आपण 1/2 बेस इंटू हाईट या फॉर्म्युल्याने काढतो, फाइंड आउट करतो। आता सुरुवातीला आपण एखाद्या ट्रायंगलमध्ये जर हाईट नसेल तर ती कशी काढावी लागते आणि ती कुठं असते, आणि त्यानंतर त्या ट्रायंगलचा बेस हा काय होतो। सुरुवातीला या बाबतीमध्ये 1-2 मिनिटांमध्ये सुरुवातीला मी ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढतो। हा आहे आपला ॲक्यूट अँगल ट्रायंगल ABC। ॲक्यूट अँगल ट्रायंगल मीन्स दो ट्रायंगल हॅव ऑल अँगल्स आर ॲक्यूट इज कॉल्ड ॲन ॲक्यूट अँगल ट्रायंगल। लघुकोन त्रिकोण, ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण लघुकोन असतात त्याला काय म्हणायचं आपण, लघुकोन त्रिकोण। आता या ट्रायंगलमध्ये कुठल्याही प्रकारची हाईट दिसायली का आपल्याला, नाही। जोपर्यंत हाईट तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला बेस ठरवता येत नाही। एनी ट्रायंगल हॅव 3 व्हर्टायसेस, कुणाही त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, A, B आणि C। कुठल्याही एखाद्या शिरोबिंदू मधून त्याच्या समोरील बाजूवर जेव्हा आपण लंब काढतो तेव्हा त्या लंबास त्या त्रिकोणाची हाईट म्हणायचं, आणि ती हाईट ज्या बाजूवर पडायली, ज्या साईडवर पडायली त्या बाजूला किंवा त्या साईडला त्या ट्रायंगलचा बेस म्हणायचं। लंब काढता येतो सर्वांना, प्रत्येक शिरोबिंदू पुढे फक्त एकच साईड आहे। A च्या समोर साईड BC आहे, B च्या समोर AC आहे आणि C च्या समोर AB आहे। If the perpendicular segment draw from A to the side BC, then the segment AD is called height and the side BC is called the base. कळालं का, हाईट आणि बेस जर नसेल तर ती कशी तयार करायची। आता ही पुण्या ट्रायंगलमध्ये तयार केली आपण, लघुकोन त्रिकोणामध्ये, ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये। पुण्या बिंदूमधून आपण पुण्या बाजूवर काय टाकला, बिंदू A मधून त्याच्या समोरील बाजू BC वर AD हा लंब टाकला, लंबच असावा लागतो। बाकी शेविंगचा अर्थ वेगळा होतो, मीडियमचा अर्थ वेगळा होतो आणि लंबाचा अर्थ वेगळा होतो। जर त्या शिरोबिंदूमधून समोरच्या बाजूवर
जो बिंदू छेदायला आहे तो जर राईट अँगल असेल तरच तो लंब असतो. तेव्हा या सेगमेंट एडीला काय म्हणायचं, ट्रायंगलची हाईट, आणि ज्या बाजूवर पडायली त्याला काय म्हणायचं, बेस. हे झालं ॲक्युटाँगल ट्रायंगलशी संबंधित, लघुकोन त्रिकोणाशी संबंधित. आता दुसरा आहे आपला ट्रायंगल ॲब्ट्यूस अँगल ट्रायंगल, विशाल कोन त्रिकोण, हा PQR. What it mean by obtuse angle triangle? A triangle having O angle. O angle means one angle. Is obtuse. Is called obtuse angle triangle. जसं त्या ॲक्यूट अँगल ट्रायंगलची जी हाईट आहे ती इंटेरियर असते. कुठं असते, इंटेरियर, त्याच्या अंतर्भागामध्ये. तशी आता या विशाल कोन त्रिकोणाची हाईट ही त्याच्या इंटेरियर नसते तर त्याच्या एक्सटेरियर असते. याच्या 3 साईड कोणत्या, PQ, दुसरी QR आणि तिसरी PR. त्या P मधून जर त्याची समोरची बाजू, कोणत्या समोरची बाजू, QR, यावर जर लंब टाकला आपण, हा लंब PS, या परपेंडिक्युलर सेगमेंटला या ॲब्ट्यूस अँगल ट्रायंगलची हाईट म्हणायचं. SR ही या त्रिकोणाची साईड नाही तर कोणती साईड आहे, QR. QR वर पडायली. केव्हा पडायली, जेव्हा QR ही आपण एक्सटेंड करतो, वाढवतो. मग कोणती हाईट झाली आणि कोणता बेस झाला, PS इज अ हाईट अँड QR इज अ बेस. ओके, हे कोण्या ट्रायंगलशी संबंधित, ॲब्ट्यूस अँगल ट्रायंगलशी संबंधित. आणि तिसरा आहे कोणावरचा प्रकार, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मीन्स अ ट्रायंगल हॅव्हिंग अ अँगल इज राईट अँगल इज कॉल्ड right angle triangle. Side opposite to right angle is called hypotenuse. Side opposite to right angle is called hypotenuse. काटकोना समोरील बाजूला आपण हायपोटेन्यूस असं म्हणतो, कर्ण असं म्हणतो, काटकोना समोरच्या बाजूला. and remaining 2 sides are called forming a right angle. आणि उरलेल्या 2 बाजूला म्हणायचं काटकोन करणाऱ्या बाजू. आता हा अँगल Y कोणत्या 2 बाजू मिळून करायला, XY आणि YZ आहे का नाही. मग या 2 बाजूला काय म्हणायचं, काटकोन करणाऱ्या बाजू. साइड्स फॉर्मिंग अ राईट अँगल अँड साइड अपोजिट टू राईट अँगल इज कॉल्ड हायपोटेन्यूस. अँड दीज 2 साइड्स फॉर्मिंग अ राईट अँगल आर कॉल्ड द बेस अँड हाईट ऑफ दॅट राईट अँगल ट्रायंगल. द व्हर्टिकल साइड is called the base, is called the height, and the horizontal side is called the base. So which is height and which is base? XY is a height and YZ is the base. समजलं का. तिन्ही प्रकारच्या त्रिकोणामध्ये हाईट आणि बेस कुठं असते आणि नसेल तर ती कशी तयार करायची असते ती. इन ॲक्यूट अँगल ट्रायंगल height is an interior, in obtuse angle triangle the height is an exterior, and in right angle triangle the sides forming a right angle in which the vertical side is called the height and the horizontal side is called the base. हे झालं या त्रिकोणाच्या बाबतीमधलं बेस. आता आपल्या पहिल्या मुद्द्याकडे यायचं. we have to see the first topic in this chapter. Write the name of the topic is the ratio of areas of two triangles. The ratio of areas of two triangles. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा गुणधर्म मराठीमध्ये. आता सुरुवातीला या गुणधर्माचा अर्थ आपल्या भाषेमध्ये समजावून घेऊ आपण. दिलेल्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तर हे त्या दोन्ही त्रिकोणाच्या संगत बाजू आणि संगत पाया यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. अर्थ लक्षात यायला ना. लांबलचक वाक्य आहे. पुन्हा एक वेळेस रिपीट करतो. 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. कशाच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं, त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराचं. आता हेच आपल्या भाषेमध्ये, आपल्या सेमी इंग्रजीमध्ये राईट द प्रॉपर्टी. The ratio of areas of two triangles, the ratio of areas of two triangles is equal to, the ratio of areas of two triangles is equal to the product of, is equal to the product of
ratio of the product of ratio of their their corresponding bases and heights, their corresponding bases and heights. कळाला का पूर्ण? या वाक्याचा अर्थ, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे कसं असतं, त्यांच्या संगत बाजू आणि पाया यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं. आता शॉर्टमध्ये मी थोडंसं कन्सिडरेशनमध्ये याला एक्सप्लेन करतो. लेट A1, B1 and H1 be the area, base and height, base and height of a first triangle, and A2, B2 and H2 be the area, base and height of another triangle. Area, base, height of another triangle. Then A1 upon A2, याचा अर्थ काय व्हायला? A1 हे काय आहे? पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. A2 हे काय आहे? दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. B1 आणि H1 हे काय आहे? पहिल्या त्रिकोणाचा बेस आणि हाईट. ओके. B2 आणि H2 हे दुसऱ्या त्रिकोणाचा काय आहे? बेस आणि हाईट. तेव्हा या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, ते दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ कोणते कोणते आहेत? पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A2 हे कशाच्या बरोबर असतं? कशाच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं? त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर असतं. पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची कोणती आहे? B1 आणि H1. त्याला त्यांचा गुणाकार B1 into H1 divided by B2 into H2. This is our main property of this first topic. याली लक्षामध्ये आणखी एक शॉर्टमध्ये रिपीट करू का? ते दोन त्रिकोण आणि त्या दोन्ही त्रिकोणाच्या पाया आणि उंच्या कशा आपण कन्सिडर केल्या? पहिल्या त्रिकोणाचं A1, B1, H1 हे काय आहे? A1 म्हणजे एरिया, क्षेत्रफळ आहे. B1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया, बेस आहे. आणि H1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाची हाईट किंवा उंची आहे. तसंच दुसऱ्या त्रिकोणासाठी A2 हा काय आहे? एरिया आहे, क्षेत्रफळ आहे. B2 हा काय आहे? बेस आहे, पाया आहे. आणि H2 ही काय आहे? हाईट किंवा उंची आहे. तेव्हा या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तराचा अर्थ कळतो ना? दोन बाजूची भागाकाराने केलेली तुलना. द कंपॅरिझन ऑफ एनी टू क्वांटिटीज बाय डिव्हिजन इज कॉल्ड द रेशो. हा झाला गुणोत्तराचा अर्थ. A1 भागिले A2 बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची कोणती आहे? B1 आणि H2 यांचा गुणाकार भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची B2 आणि H2 यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा आहे. हा आपला मेन गुणधर्म. लक्षात यायला कळायला का? जर दोन त्रिकोणाचे पाय आणि उंची जर दिल्या आणि त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं सांगितलं तर आपलं काढता आलं पाहिजे. आता याच्या आणखीन काही कोरोलरीज आहेत, त्यांचे उपप्रमेय आहेत किंवा उपगुणधर्म आहेत. त्यातील आता पहिला, समजा दोन त्रिकोणामध्ये जर पाया सारखा असेल, दोन त्रिकोण आहेत आणि दोन्ही त्रिकोणाचा पाया सारखा आहे, तेव्हा त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. पहिला उपगुणधर्म लक्षात यायला ना? दोन त्रिकोणामध्ये काय सारखं असल्यानंतर त्यांचं गुणोत्तर कशाचा गुणोत्तर एवढं असतं? पाया जर सारखा असेल तर उंचीच्या गुणोत्तर एवढं. त्यानंतर दुसरा उपप्रमेय किंवा दुसरा उपगुणधर्म, जर त्या दोन त्रिकोणामध्ये हाईट जर सारखी असेल, हाईट जर कॉमन असेल किंवा समान असेल, तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तरा एवढं असतं. दुसरा मुद्दा लक्षात आला. आणि तिसरा, जर दोन्ही त्रिकोणामध्ये पाया आणि उंची ह्या दोन्ही बाबी जर सारख्या असतील, काही काही त्रिकोणामध्ये पाया सारखा असतो आणि उंची सारखी असते,
तेव्हा त्या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळही सारखे असतात. हा तिसरा उपगुणधर्म. त्यामधील पहिला, इफ B1 is equal to B2. B1 is equal to B2 means the base of that two triangles are equal. त्या दोन्ही त्रिकोणामध्ये काय सारखा आहे? बेस. B1 हा कशाचा बेस आहे? पहिल्या त्रिकोणाचा. B2 हा कशाचा बेस आहे? दुसऱ्या त्रिकोणाचा. मग त्या दोन्ही त्रिकोणामध्ये हा पाया जर सारखा असेल तर then A1 upon A2 is equal to H1 upon H2. पहिला उपगुणधर्म लक्षात राहिले ना? If the given two triangles of base is equal, then the ratio of areas of their two triangles is equal to the ratio of their corresponding heights. Okay? Then next, if H1 upon H2, इथं H1 is equal to H2. H1 बरोबर H2. इथं H1 म्हणजे काय आहे? पहिल्या त्रिकोणाची हाईट आहे. H2 ही काय आहे? दुसऱ्या त्रिकोणाची हाईट आहे. मग जेव्हा त्या दोन्ही त्रिकोणामध्ये हाईट सारखी असते, हाईट किंवा कॉमन असते, तेव्हा त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या पायाच्या गुणोत्तराबरोबर असतं. देन A1 upon A2 is equal to काय होईल? B1 upon B2. दुसरा उपगुणधर्म लक्षात यायला ना? पहिल्यामध्ये काय सारखं असताना कशाच्या गुणोत्तराबरोबर होतं? पायासारखा असताना उंचीच्या गुणोत्तरावर. दुसऱ्यामध्ये उंची सारखी असताना पायाच्या गुणोत्तरावर. आता तिसऱ्या मुद्द्यामध्ये, आता काही काही त्रिकोणामध्ये, दिलेल्या दोन त्रिकोणामध्ये पाया आणि उंची दोन्ही गोष्टी सारख्या असतात, तेव्हा मात्र त्या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ ही सारखे असतं. When the given two triangles have bases and their corresponding heights are equal, then that triangles have areas also equal. Third, if B1 is equal to B2 and H1 is equal to H2, then A1 is equal to A2. Then A1 is equal to A2. कळाला का मुद्दा? लक्षामध्ये आला का? हा आहे आपला पहिला टॉपिक या सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये. आणखी हायलाईटच्या स्वरूपामध्ये शॉर्टमध्ये एकदा डिटेल करायचा प्रयत्न करू. अगदी शॉर्टमध्ये, हायलाईटच्या स्वरूपामध्ये. जेव्हा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं असतं, तेव्हा त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. कशाच्या गुणोत्तरा एवढं? गुणाकाराच्या. कशाच्या गुणाकाराच्या? पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. हा आपला मुख्य गुणधर्म. त्यासाठी आपण पहिल्या त्रिकोणाचा एरिया A1, त्याचा बेस B1 आणि त्याची हाईट H1 कन्सिडर केली. आणि दुसऱ्या त्रिकोणासाठी दुसऱ्या त्रिकोणाचा एरिया A2, त्याचा बेस B2 आणि त्या दुसऱ्या त्रिकोणाची हाईट H2. तेव्हा A1 upon A2 इज इक्वल टू काय मिळाले? B1 into H1. B1 into H1 divided by B2 into H2. This is our main property. From this property, we have to see the three corollaries. आता या मुख्य गुणधर्मावरून तीन उपगुणधर्म आहेत. त्यातील पहिला, जर दोन त्रिकोणामध्ये पाया जर सारखा असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. ओके. दुसऱ्या उपगुणधर्मामध्ये जर उंच्या जर सारख्या असतील दोन्ही त्रिकोणाच्या, तर त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कशाच्या गुणोत्तरा एवढं? पायाच्या गुणोत्तरा एवढं. आणि तिसऱ्या केसमध्ये जर दोन्ही त्रिकोणामध्ये पाया आणि उंची दोन्ही जर सारखे असतील तर त्या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्या दोन्ही त्रिकोणाचे एरियाज हे सारखे असतात. ओके. आता काही फिगरवरून कोणत्या त्रिकोणाची, कोणत्या दोन त्रिकोणामध्ये पाया सारखा असतो
आणि कोणत्या दोन त्रिकोणामध्ये उंची सारखी असते, अगदी शॉर्टमध्ये सांगतो हां, तिथं थोडासा गोंधळ होतो. दोन त्रिकोण एका आकृतीमध्ये असतात. जसं चौकोनामध्ये एक आपण डायगोनल काढला की ते एका क्वाड्रिलॅटरल ते एका चौकोनाचे दोन त्रिकोण तयार होतात ना, ते पहिल्या केसमध्ये. ABCD हा मूळ क्वाड्रिलॅटरल आहे. मात्र या BD मुळे हे दोन ट्रायंगल तयार झालेत, हा एक वरचा आणि हा खालचा. हे दोन्ही ट्रायंगल जेव्हा एका साईडवर असतात, एका साईडवर उभे असतात. आता हा वरचा ट्रायंगल ABD कुण्या साईडवर आहे, BD वर आहे. आणि हा खालचा BCD कशावर आहे, BD वर आहे. याच आपण फिगरला असं उलट जर केला तर ही BD काय होईल, हा C बिंदू वर जाईल ना, आहे का नाही. या दोन ट्रायंगलमध्ये एक साईड कॉमन आहे का, कोणती साईड कॉमन आहे, BD. तेव्हा ही जी कॉमन साईड आहे याला म्हणायचं बेस. दोन्ही ट्रायंगलमध्ये काय कॉमन आहे, बेस. समजायले. आता दुसऱ्या फिगरमध्ये जेव्हा एखाद्या फिगरमध्ये एकापेक्षा जास्त ट्रायंगल असतात आणि त्या ट्रायंगलचा व्हर्टेक्स हा एकच असतो, व्हर्टेक्स किती असतो, एकच, तेव्हा ते ट्रायंगल हे इक्वल हाईटचे आहेत म्हणायचं. कशाचे आहेत, इक्वल हाईटचे. आता ABC हा पूर्ण मोठा ट्रायंगल, ABD हा त्यातला लहान ट्रायंगल, ADC हा त्यातलाच दुसरा लहान ट्रायंगल. असे कोण तीन ट्रायंगल आहेत ना. तिन्ही ट्रायंगलचा ए हा कॉमन व्हर्टेक्स आहे का. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त ट्रायंगलचा व्हर्टेक्स हा कॉमन असतो तेव्हा त्या ट्रायंगलमध्ये हाईट ही इक्वल आहे म्हणायचं. काय इक्वल आहे म्हणायचं, हाईट. समजला दुसरा मुद्दा. आणि आता तिसऱ्या मुद्द्यामध्ये जर ते दोन ट्रायंगल त्या दोन पॅरलल लाईन्समध्ये असतील, दोन ट्रायंगल कुठं असतील, पॅरलल लाईन्स समांतर रेषेमध्ये असतील, तर त्या दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस आणि हाईट या दोन्ही गोष्टी सारख्या असतात. तिसरा मुद्दा लक्षात आलाय का. ते दोन ट्रायंगल कुठं असतील, दोन पॅरलल लाईन्समध्ये, दोन समांतर रेषेमध्ये, तेव्हा त्या दोन्ही ट्रायंगलमध्ये काय काय सारखं असतं, बेस बी सारखा असतो आणि हाईट बी सारखी असते. ओके. देन वी हॅव टू सी द सम एक्झाम्पल्स on this topic. We will practice it 1.1. Practice set 1.1. In which first question is base of a triangle is 9 and height is 5. Base of a triangle is 9 and height is 5. Full stop. Base of another triangle. Base of another triangle is 10 and height is 6. And height is 6. Full stop. Find the ratio of areas. Find the ratio of areas of these triangles. Find the ratio of areas of these triangles. So what is given? Base and height of a triangle. Here a triangle means पहिल्या त्रिकोणाचा बेस आणि हाईट दिली आहे. सोबतच अनदर म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा सुद्धा बेस आणि हाईट दिली आहे. यावरून आपल्याला त्या दोन्ही ट्रायंगलचा क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं. द एरियाज ऑफ रेशिओ फाइंड आउट करायचं. देन राईट द डाटा. तसं आपण A1, B1, H1 कन्सिडर केलं होतं का नाही, तसं कन्सिडर करून जे उदाहरण आपण सहजपणे सॉल्व्ह करू शकता. लेट अगेन A1, B1 and H1. A1, B1 and H1 be the area, base and height of first triangle. And A2, B2 and H2 be the area
comma base and height of another triangle. ते पण मराठी माध्यमाच्या मुलांसाठी समजा पहिल्या त्रिकोणाचा A1, B1, H1 हे अनुक्रमे क्षेत्रफळ, पाया आणि उंची असेल आणि दुसऱ्या त्रिकोणाचे अनुक्रमे A2, B2 व H2 हे क्षेत्रफळ, पाया आणि उंची असेल. Then we have to prepare a data. So what is given? पहिल्या ट्रायंगलचं काय काय दिलंय? बेस आणि हाईट दिली आहे ना. तो ट्रायंगल म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट दिली. पहिल्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे? पहिल्या ट्रायंगलचा बेस किती आहे? 9. आणि हाईट कोणती आहे पहिल्या ट्रायंगलची हाईट? H1 किती आहे ती? 5. तर दुसऱ्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे? B2 आहे ना. तो दिलाय किती दिलाय? 10. आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट कोणती आहे? दुसऱ्या ट्रायंगलची H2 ती किती दिली? 6. Then what we have to find out? A1 as A2 is equal to question mark. A1 as A2 is equal to question mark. So this is the data from given information in our example. हे दिलेल्या उदाहरणातील आपला हा डाटा. B1 ची किंमत, H1 ची किंमत म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची, B2 आणि H2 ची किंमत म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा बेस आणि हाईट. यावरून A1 as A2, A1 जसे A2 बरोबर क्वेश्चन मार्क हे आपल्याला काढायचे आन्सर गुणोत्तर. By the property of ratio of areas of two triangles. पूर्ण लिहायचं तुम्ही माझ्यासारखं शॉर्ट मध्ये नाही. बाय P means property of, R means ratio of, A means areas of, T means two, TW, two triangles. A1 upon A2 is equal to काय गुणिले काय भागिले काय गुणिले काय? B1 into H1 divided by B2 into H2. Then put the values from the data. किती आहे B1? 9 into H1 5 divided by B2 10 into H2 is 6. आता याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. 5 1 5, 5 2 10, 3 2 6, 3 3 9. So that is equal to 3 into 1 is 3 upon 2 into 2 is 4. 3 upon 4. What is the ratio of areas of that two triangles? 3 as 4. Then right answer in detail. The ratio of areas of that two triangles. The ratio of areas of that two triangles will be 3 as 4. 3 as 4. थोडंसं थांबव. Then question number 3 in the same practice set. So from this adjoining figure, so what is given? First we know that. सुरुवातीला आपण ते समजावून घ्यायचा प्रयत्न करायचा. PS perpendicular to QR or RQ. QT perpendicular to PR or RP. Then next QR is given 6. Then PS is also given 6. Then we have to, then also PR is given 12. Then we have to find the QT. What we have to find out? QT. या सोबतच्या आकृतीमध्ये जे दिले त्यामध्येच अबोव 50% सोल्युशन असतं. जे दिले त्याचा वापर करायचा असतो जॉमेट्रीमध्ये आणि दिलेल्यामध्येच अर्ध्यापेक्षा जास्त उत्तर असतं. पुन्हा एक गोष्ट काय काय दिले. PS कशाला लंब आहे? QR ला.
आता पी क्यू आर कोणत्या प्रकारचा ट्रायंगल आहे? ॲप्टोस अँगल ट्रायंगल आहे का? पी एस ही त्याची हाईट होईल ना, बाहेर आहे का नाही? मग यावरून क्यू आर दिली आहे. पी एस कशाला लंब आहे? क्यू आरला. ओके. त्यानंतर ही क्यू टी कशाला लंब आहे? पी आरला. एवढ्या दोन बाबी दिल्यात आपल्याला. त्यानंतर 3 साईड दिल्यात. क्यू आर दिली 6, पी एस दिली 6 आणि पी आर दिली 12. यावरून काढायला सांगितले आपल्याला ही क्यू टी. आता हे काढायची कशी? सुरुवातीला उरली याचं सोल्युशन. सुरुवातीला आपण या ट्रँगलमध्ये, कोण्या ट्रँगलमध्ये? पी क्यू आर. कोण्या प्रकारचा ट्रँगल आहे? ॲप्टोस अँगल ट्रँगल आहे. त्याची हाईट कोणती आहे? पी एस, ती दिली आहे का? त्याचाच बेस कोणता आहे? क्यू आर 6 आहे का? जेव्हा हाईट आणि बेस दिलेला असतं तेव्हा त्या ट्रँगलचा एरिया कोण्या फॉर्म्युल्याने करतो आपण? 1/2 बेस इंटू हाईट. मग बेस आणि हाईट यावरून ट्रँगल पी क्यू आर चा एरिया मिळून जाईल का आपल्याला? पी क्यू आरचा एरिया मिळून झाल्यानंतर पुन्हा याच ट्रँगल पी क्यू आर मध्येच क्यू टी कशावर परपेंडिक्युलर आहे? पी आर वर आहे का? तेव्हा ही क्यू टी काय होईल आणि पी आर काय होईल? क्यू टी इज द हाईट अँड पी आर इज द बेस. मग आपल्याला हा बेस माहिती आहे, या ट्रँगलचा एरिया माहिती आहे. यावरून आपल्याला ही जी हाईट आहे क्यू टी ही येईल का फाइंड आउट करता? हे झालं ओव्हरऑल सोल्युशन. हे नाव इन रायटिंग. कुठलंही आकृतीवरचं उदाहरण सोडवत असतानाची पहिली स्टेप, सोल्युशनची सुरुवात फ्रॉम फिगर. आकृतीवरील उदाहरण सोडवत असताना हे पहिलं वाक्य फ्रॉम फिगर, कॉमा देऊन आता पुढच्या वळीमध्ये. इन नेक्स्ट लाईन, इन अ ट्रँगल पी क्यू आर, in which triangle? PQR. PS perpendicular to QR. It is given. PS कशावर perpendicular आहे? QR. That is PS is a height. PS ही काय होईल? Height. And QR is a base. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एस लंब कशाला आहे? क्यू आरला. म्हणून पी एस ही काय होईल? उंची आणि क्यू आर हा काय होईल? बेस पाया. देन एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर शॉर्ट मध्ये कसं लिहायचं माहिती आहे तुम्हाला? ए इन ब्रॅकेट द नेम ऑफ ट्रायंगल मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ. बेस आणि हाईट माहीत झाली आपल्याला की कोणता फॉर्म्युला वापरतो आपण त्यांचा एरिया काढण्यासाठी? 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो दॅट इज इक्वल टू 1/2 इंटू व्हॉट इज द बेस? क्यू आर इज द बेस इंटू व्हॉट इज हाईट? पी एस इज द हाईट. So 1/2 into, put the values of QR and PS. What is the value of QR? 6. Into the value of PS is also 6. So 2 1 2, 2 3 is 6. Therefore, area of a triangle PQR is equal to 18 सेंटीमीटर मीटर आएगा. Square unit 18 स्क्वेअर युनिट्स, 18 चौरस एकक. हे काय मिळाला? कशाचा एरिया मिळाला? ट्रायंगल पी क्यू आरचा. आता याच ट्रायंगल पी क्यू आर मध्ये दुसरी कंडिशन कोणती दिली? क्यू टी परपेंडिक्युलर टू पी आर मीन्स क्यू टी इज अ हाईट अँड पी आर इज द बेस. Also in triangle PQR, in a triangle PQR, QT perpendicular to QT कशावर परपेंडिकुलर आहे? PR. QT perpendicular to PR. So that is QT is a काय म्हणून काम करेल ती? हाईट.
and PR is a base. And PR is a base. पुन्हा त्रिकोण PQR मध्ये QT लंब आहे PR वर, म्हणून QT ही काय होईल उंची, तर PR हा काय होईल बेस पाया. अगेन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to which फॉर्म्युला अप्लाय, 1/2 बेस इंटू हाईट. बेस आणि हाईट माहिती झालं की थेट त्या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठीचा हाच फॉर्म्युला. 1/2 इंटू B इंटू H means बेस इंटू हाईट. Again 1/2 into what is the base of this triangle in second condition, PR is the base and QT is the height. So just we have to find the area of triangle PQR from first condition. What is the area of that triangle PQR? 18. So area of triangle PQR 18. So again 18 into 2 हे 2 जो काही स्टेपमध्ये डावीकडं कुठं भागाकार कुठं गेले गुणाकारामध्ये, बरोबर. PR किती आहे, PR इज गिवन 12. PR 12 दिली आहे ना, PR च्या ठिकाणी ठेवून टाका. मग किती आहे PR 12. हे फक्त 2 आपण इकडे डावीकडे आणले. 18 2 36. आता हे गुणाकाराचे 12 कुठे येतील, भागाकारामध्ये, बरोबर काय QT. 12 3 is 36. So therefore QT is equal to 3 units. QT is equal to 3 units. कळलं का सोल्युशन कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं ते. आता बाकी या प्रॅक्टिस सेटमधील राहिलेले 3 उदाहरणं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आता याही पार्ट 2 मध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये काय काय टॉपिक्स हे वगळण्यात आलेले आहेत, कमी नाही, फक्त वगळण्यात आलेले आहेत त्या कोरोनाच्या महामारीमुळं. इन फ्युचर जे वगळलेले टॉपिक आहेत त्यांचा तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे 11वी 12वीला गेल्यानंतर, बरं काय. फक्त ते तुमच्या वेळेअभावी तेवढ्या वेळेमध्ये तेवढं पोर्शन पूर्ण होणार नाहीत, यासाठी म्हणून जो काही 25% भाग तुमचा वगळलेला आहे तो वगळलेला भाग न घेता आपण जो न वगळलेला भाग आहे त्या भागावर आपण चर्चा करत जाऊ. आजच्या पिरियडला राहिलेले 3 उदाहरण सोडवायचा प्रयत्न करा. बाकी पुढचा मुद्दा आपण पुढच्या पिरियडला बघू. आजच्या पिरियडला थांबू. ओके, थँक्यू.